So once again I will welcome to all of you in the new practical of consumer electronics. आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये आपण हॉरिझॉन्टल सेक्शन आणि व्हर्टिकल सेक्शन ह्यांच्यामध्ये फॉल्ट्स क्रिएट करून बघणार आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल सेक्शन जर फॉल्टी असेल तर टी व्हीवर स्क्रीनवर काय दिसतं, व्हर्टिकल सेक्शन फॉल्टी असेल तर टेलिव्हिजनवर काय दिसतं, स्क्रीनवर काय दिसतं, हे आपल्याला आज ह्या एक्सपेरिमेंटमधून बघायचं आहे. प्लस ह्याच्याशी निगडीत कारणं काय आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो आजच्या ह्याच्यामधला पहिला फॉल्ट जो आहे तो आपण F15 पासून चालू करणार आहेत. बघा इथं तुम्ही बघत असाल F11, 12, 13, 14 आणि हा F15. आता हा F15 नावाचा फॉल्ट जेव्हा मी खाली करतो तुम्हाला टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दिसेल फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहे. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये जो कंप्लीट व्हिडिओ इन्फॉर्मेशन तुमच्या टेलिव्हिजनवर तयार व्हायची, पण आता हॉरिझॉन्टल लाईन फक्त दिसत आहे. याचा अर्थ काय, हॉरिझॉन्टल सेक्शन हा तुमचा प्रॉपरली वर्क करत आहे, पण व्हर्टिकल सेक्शनमध्ये कुठंतरी अडचण आहे. मग हे व्हर्टिकल सेक्शनमध्ये अडचण कधी येऊ शकते तर तुम्ही इथं बघत असताल व्हर्टिकल सेक्शनमध्ये हा Q303 नावाचा जो ट्रान्झिस्टर आहे ह्याला येणारं जे हे इनपुट आहे R325 या रेजिस्टरपासून, तर हा रेजिस्टर जर खराब झालेला असेल, जळालेला असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा जो सिग्नल इथं जाणं आवश्यक आहे, जो वरच्या तुमच्या कलर सेक्शनमधून आलेला आहे तो सिग्नल पुढे पास होत नाही. आणि सिग्नल जर पुढे पास झाला नाही तर ॲटोमॅटिकली तुमचं व्हर्टिकल सेक्शन काम करत नाही, आणि व्हर्टिकल सेक्शन काम करत नाही तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची व्हर्टिकल इन्फॉर्मेशन तयार न होता फक्त हॉरिझॉन्टल लाईन दिसते. मग आता ह्याच्या टेस्ट पॉईंटसाठी आपण काय करणार, तर हा फॉल्ट न्यूट्रलाइज करणार. तुम्ही आता बघत असताल परत टी व्हीवर तुम्हाला वेगवेगळे बार्स दिसत असतील. आता ह्यावेळेस ह्या पर्टिक्युलर ह्या पॉईंटला किती व्होल्टेज येतं हे मी मल्टीमीटरनं चेक करणार आहे. सो आपण मल्टीमीटरनं बघूयात याचं रीडिंग चेक करून. सो इथं परत एकदा हा DC वर आपल्याला ठेवावा लागेल मल्टीमीटर. आणि आता फॉल्ट नाही तर त्या केसमध्ये किती व्होल्टेज येतं आहे हे आपण इथं चेक करू. तर 0.719 वगैरे व्होल्टेज इथं तुम्हाला दिसत असेल. तुम्ही जर बघत असाल मल्टीमीटरवर 0.71 व्होल्टेज आपल्याला मिळत आहे. आता मी परत एकदा फॉल्ट क्रिएट करतो. हा 15 नंबरचा फॉल्ट मी खाली केल्यानंतर परत मला एक फक्त हॉरिझॉन्टल लाईन दिसते. आणि आता ह्या ठिकाणी मी ह्याचं DC व्होल्टेज चेक करतो तर आपल्याला -0.0115 वगैरे व्होल्टेज मिळते. म्हणजे जे नॉर्मल व्होल्टेज यायला पाहिजे अपेक्षित आहे ते मिळत नाही आहे. त्याच्यामुळे पुढं व्हर्टिकल सेक्शन कामच करत नाही आणि अशा पद्धतीची हॉरिझॉन्टल लाईन फक्त आपल्याला बघायला मिळत आहे. सिमिलरली जर मी फॉल्ट 16 हा जर वर्क केला तर सध्या जर तुम्ही बघितलं तर स्क्रीनवर सगळी इमेज दिसत आहे, परंतु आता मी फॉल्ट 16 केल्यानंतर खाली केल्यानंतर परत एकदा तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टल लाईन दिसत असेल. मग हा फॉल्ट 16 कशामुळे तयार होतो तर तुमची व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल, म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल बघा ही व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल किंवा तुमचा C316 नावाचा जो कॅपॅसिटर आहे हा जर ओपन झाला तर ही डिफ्लेक्शन कॉईल काम करत नाही. मग मला काय करायचं आहे की ही कॉईल नॉर्मल असतानाचं त्याचं व्होल्टेज किती आहे हे चेक करायचं आहे. सो मी ह्या पॉईंटला बघतो किती व्होल्टेज आहे ते. साधारण 0.023 वगैरे व्होल्टेज आपल्याला बघायला मिळतं ह्या पॉईंटला. पण जर मी फॉल्ट क्रिएट केला तर आपण बघूयात. सो F16 जर मी क्रिएट केला तर हे व्होल्टेज रिड्यूस होताना तुम्हाला दिसेल. सो 0.16 वगैरे ते झालेलं आहे. सो अशा पद्धतीचे चेंजेस होतात. त्याच्यामुळं हा कॅपॅसिटर खराब झालेला असेल C316 किंवा ही कॉईल जर खराब झालेली असेल तर व्हर्टिकल डिफ्लेक्शन होत नाही. सिमिलरली जर आपण बघितलं F17 मी जर खाली केला तर तुम्हाला लक्षात येईल पिक्चरची हाईट ही रिड्यूस झालेली आहे. म्हणजे नॉर्मल पिक्चर दिसत नाही आहे पण रिड्यूस्ड हाईटचा पिक्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. मग ह्याचं रिझन काय असू शकेल तर तुमचा Q307 नावाचं जे ट्रान्झिस्टर आहे इथं बघूयात आपण कुठं आहे ते. Q30 R333 नावाचा रेजिस्टर आहे बघा. हे बघा हा
सो हा R333 नावाचा जो रेजिस्टर आहे हा जर खराब झालेला असेल तर पिक्चरची हाईट ही तुमची रिड्यूस्ड होत असते. त्याच्यामुळे इथं जर आपण बघितलं ह्याच्या आउटपुटला बघूयात इथं काय सिग्नल येतो आहे. सो मी ह्याला नॉर्मल करतो परत एकदा आणि त्याचं व्होल्टेज आपण चेक करूयात. सो इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या कंडिशनमध्ये जस्ट मिनिट ची रेंज आपण थोडीशी चेंज करू. 18.1 वगैरे तुम्हाला व्होल्टेज इथं हे मिळते 17.99 18. पण आता जर मी हा फॉल्ट परत एकदा क्रिएट केला फॉल्ट नंबर 17 आणि परत इथे मी जर बघितलं तर हे व्होल्टेज खूप रिड्यूस झालेलं आहे 7.08 वगैरे मला मिळतं आहे. त्याच्यामुळं ह्या रेजिस्टन्स जर हा खराब असेल तर अशा पद्धतीचे फॉल्ट्स इथं क्रिएट होत असतात. त्याच्यानंतर आता हे जसे आपण हॉरिझॉन्टल जे बघितले अजून हॉरिझॉन्टलचा बघायचं म्हणलं तर F20 नावाचा फॉल्ट आहे बघा. सो हा इथे हा केल्यानंतर तुम्हाला रिट्रेस लाईन्स दिसतात. म्हणजे आपल्याला शक्यतो ट्रेस पिरियडमध्ये गन ऑन असायला पाहिजे आणि रिट्रेस पिरियडमध्ये ती ऑफ असायला पाहिजे. पण इथं रिट्रेस पिरियडमध्ये सुद्धा गन तुमची ऑन राहिलेली आहे. मग ह्याचं रिझन काय आहे तर तुम्हाला लक्षात येईल की पिन नंबर 2 ऑफ EHT म्हणजे हा इथं जर तुम्ही बघितला असेल सो पिन नंबर 2 हा ऑफ EHT आणि त्याच्या जवळ असणारा जो डायोड आहे D406 हा जर खराब झालेला असेल तर अशा पद्धतीचे फॉल्ट्स क्रिएट होतात. तर आपण बघूया हा फॉल्ट क्रिएट होण्याच्या आधी इथं आउटपुटला किती व्होल्टेज येते. तर साधारण रेंज चेंज करू आपण 175.2 वगैरे हे व्होल्टेज मिळते. आता मी परत एकदा फॉल्ट क्रिएट करतो. सो F20 जर मी क्रिएट केला तर मला परत एकदा ह्या पॉईंटला मी जर व्होल्टेज चेक केलं तर 107च्या आसपास वगैरे म्हणजे व्होल्टेज हे तुमचं रिड्यूस झालेलं आहे. सो अशा पद्धतीचे रिट्रेस लाईन्स ह्या ज्या ऑफ व्हायला पाहिजे त्या होत नाही. अजून जर आपण हॉरिझॉन्टलच्याच बाबतीत बघितला तर F27 नावाचा जो फॉल्ट आहे इथं जरी गेलो तरी हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट व्हायला पाहिजे. सध्या ती होत नाही आहे. ठीक आहे हरकत नाही. त्याच्यानंतर F22ला आपण बघूया. F22ला होतं आहे का ते येस परत इथं हॉरिझॉन्टल लाईन तयार झालेली दिसते F22ला. आता ह्याचा प्रॉब्लेम काय आहे तर पिन नंबर 8 जी EHTची आहे तुम्ही इथं बघत असताल पिन नंबर 1 2 3 4 त्याच्यानंतर इथं आहे हे पिन नंबर 8. तर ह्या पिन नंबर 8चा जो डायोड इथला जर खराब झालेला असेल तरीही व्हर्टिकल सेक्शन काम करत नाही कारण हे व्हर्टिकलला इनपुट म्हणून जाणारा सिग्नल असतो. तर आपण फॉल्ट क्रिएट करण्याच्या आधीचं त्याचं व्होल्टेज इथलं बघूयात. हे 50 व्होल्ट वगैरे मिळणं अपेक्षित आहे तर 42 व्होल्ट आपल्याला मिळतं आहे. आता मी काय करतो परत एकदा फॉल्ट क्रिएट करतो. सो F22 जर मी खाली केला परत इथं व्होल्टेज चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल ते 7.5 वगैरे मिळतं आहे. मग हे कशामुळं होतं हा जो इथं EHTच्या आउटपुटला येणारा डायोड आहे D406 हा जर खराब झालेला असेल तर अशा पद्धतीचे फॉल्ट्स क्रिएट होतात. सो हे झालं तुमच्या हॉरिझॉन्टलच्या बाबतीत. अशाच पद्धतीनं व्हर्टिकल सेक्शनमध्ये सुद्धा बऱ्याचदा फॉल्ट येतात. तर आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल बघा की व्हर्टिकल लाईन मला जर माझ्या टेलिव्हिजनवर दिसत असेल सो F19 नावाचा फॉल्ट आहे तो आपण चेक करू वरती. सो नाही F19ला होत नाही आहे. अजून एखाद्या ठिकाणी कुठे व्हर्टिकल लाईन दिसते का ते बघूया. यस इथं होतं आहे पण तो प्युअर दाखवत नाही आहे. तुम्ही इथं ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला दिसत असेल हा बंद केल्यानंतर फक्त एक व्हर्टिकल लाईन दिसत आहे पण सध्या ती आपल्याला विजिबल नाही आहे. हरकत नाही त्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्सचे फॉल्ट क्रिएट होत असतात. त्याच्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहे तर समजायचं हॉरिझॉन्टल सेक्शन ओके आहे. जर व्हर्टिकल लाईन दिसत आहे तर समजायचं व्हर्टिकल सेक्शन ओके आहे. पण जेव्हा हॉरिझॉन्टल लाईन दिसते त्यावेळेस तुमचा व्हर्टिकल सेक्शन हा खराब असतो आणि जेव्हा तुम्हाला व्हर्टिकल लाईन दिसत असते तेव्हा व्हर्टिकल सेक्शन ओके तर हॉरिझॉन्टल सेक्शन हा तुमचा खराब असतो. तर अशा पद्धतीनं आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेक्शन्सचे
फॉल्टसुद्धा या ठिकाणी बघू शकतो. सो थांबू इथे आपण. सो थँक्यू व्हेरी मच.